नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज काल मागच्या पिरियडला आपण टेस्ट बघितल्या. त्याच्या अगोदर रिमोट इंटिरियर अँगल थेरम बघितला. खूप प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, नीट लक्ष द्या. त्यातला आज महत्त्वाचा थेरम बघायचा आहे आपल्याला, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. समद्विभुज त्रिकोण. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणजे काय? समद्विभुज त्रिकोणाची फॉर्म्युला. दोन थेरम आहेत. हा आहे याचा कॉन्व्हर्स आहे. तसं बघितलं तुमचा हा कॉन्व्हर्स ह्या वर्षीच्या अभ्यासातून गाळला आहे. तुम्ही करा म्हणतो तरी आपण दोन्ही घेणार आहोत. अतिशय व्ही 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 आय एम पी लक्षात ठेवण्यामध्ये दोन्ही त्यापैकी एक परीक्षेला येतोच. आणि परीक्षापेक्षा प्रॉपर्टी म्हणून याचा फार यूज आहे. किती वेळा उपयोग होणार आहे याच्यानंतर? जवळपास 1 ते 2000 वेळा तुम्ही याचा यूज करणार आहे. प्रॉपर्टीचा 10वी संपेपर्यंत. पुढचं मी सांगत आहे. तुम्ही इतक्या वेळा याचा सतत याचं कामच आहे. दररोज काम असल्यासारखं आहे. याच्याशिवाय पान हलत नाही या थेरम शिवाय. म्हणून हा थेरम काय, प्रॉपर्टी काय, नीट समजून घेतल्या पाहिजेत. आपण काय चॅप्टर मध्ये शिकायलो, 2 दिवसात संपायला का 1 दिवसात संपायला याला महत्व नाही. आपण काय शिकायलो नीट लक्षात घ्या. पहिल्या चॅप्टर मध्ये एक पहिली प्रॉपर्टी बघितली होती आपण, आठवत असेल, व्हेन टू लाईन इंटरसेक्ट ईच अदर इन व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दुसऱ्या चॅप्टर मध्ये पॅरलल लाईन संबंध म्हणजे आपण 6 थेरम बघितले. त्यामध्ये इंटिरियर अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, पुन्हा अल्टरनेट अँगल टेस्ट आणि त्याचे कॉन्व्हर्स सुद्धा आपण म्हणजे 6 थेरम बघितले होते. त्याच्यामध्ये अजून एक थेरम बघितला होता, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ह्या चॅप्टर मध्ये आपले हे थेरम म्हणजेच प्रॉपर्ट्यात आपल्या त्या कामाला येतात. त्यांचा यूज पुढचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी होत असतात. ह्या घेत 10 स्टँडर्डला जायचंय. ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास आहे. त्यातला पहिला थेरम आपण बघितला होता, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. त्याची प्रूफ दिली होती. अजून एक बघितला होता की एक्सटेरियर अँगलचं माप त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा मोठा असतं. ही प्रॉपर्टीच आहे. आता ही प्रॉपर्टीच आहे खूप महत्वाची. काय या थेरमचं नाव आहे, काही थेरमला नाव असतात. ते काय? आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. याचा कॉन्व्हर्स सुद्धा बघायचा आहे. खूप महत्वाचा आहे. काय स्टेटमेंट आहे? आपल्याला माहिती आहे समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतात. आयसोसेलेस ट्रायंगलच्या माहितीच आहे. इफ 2 sides of triangle are congruent then angle opposite to them are congruent. मग ह्या जर मग गिवन काय होतं? गिवन आणि प्रूफ कळालं तुम्हाला. इन ट्रायंगल खूप सिंपल प्रूफ आहे, लक्ष द्या. seg AB congruent to seg AB congruent to seg AC. जर टू प्रूव्ह तर त्या बाजू समोरचे कोण कॉन्ग्रुएंट असतात? अँगल बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. कन्स्ट्रक्शन केलंय मी तुम्हाला. हे पुढे ट्रायंगल आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये ही बाजू आणि ही बाजू कॉन्ग्रुएंट आहे. म्हणून याच्या समोरचा हा कोण आणि ह्या बाजू समोरचा हा कोण एकरूप असतो. 2 बाजू एकरूप. कन्स्ट्रक्शन काय? ड्रॉ. मी इथे दाखवली, डॉटेड लाईन दाखवली, लक्षात घ्या. ड्रॉ अँगल बायसेक्टर. ड्रॉ अँगल बायसेक्टर. रे ड्रॉ अँगल बायसेक्टर ED. ड्रॉ अँगल बायसेक्टर ED. ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC which intersect BC at point D as shown in figure. नीट बघा. मी कोण BAC चा कोण दुभाजक काढलाय. ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC which intersect BC at point D. त्याच्यामुळे पुन्हा 2 ट्रायंगल तयार झाले. आपल्याला प्रूव्ह काय करायचं दिलंय का? दोन्ही फरक नीट कळले पाहिजे. याचा कॉन्व्हर्स, इफ 2 sides of triangle are congruent. जर एखाद्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतील तर बाजू समोरचे, ह्या बाजू समोरचा हा आणि ह्या बाजू समोर कोणी एकरूप असतात. त्यासाठी रचना करावी लागते. मागे आपण बघितलं अशा केल्या होत्या. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल साठी आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. एखादं प्रूफ देण्यासाठी काही आकृतीमध्ये योग्य ते चेंजेस करावे लागतात. त्याच्या आधारे
आपल्याला प्रूफ देता येईल. प्रत्येक अँगलला बायसेक्टर असतो, आपण तो घेऊ शकतो. म्हणजे काही करायचं नाही, जो योग्य आहे तेच कन्स्ट्रक्शन करता येईल. लक्षात घ्या, अँगल बायसेक्टर घेतला आणि त्याच्यामुळे 2 ट्रायंगल तयार झाले. आणि मग आता ज्या टेस्ट केले घेतल्या आपण, बघा यूज आलाच. जे शिकवतोय त्याचा वापर असतोच पुढं त्याचं काम पुढं असतंच. लक्षात घ्या, शिकायचं म्हणजे उगाच ते टाइमपाससाठी नाही. आता टेस्टचा वापर करावा लागेल. मग त्यासाठी 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. प्रूफ खूप सिंपल आहे. 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले फक्त. प्रूफ इन ट्रायंगल BAD and in triangle CAD seg काय कॉन्ग्रुएंट आहे बघा. seg AB कॉन्ग्रुएंट टू seg AC का गिवन. आपल्याला माहिती आहे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होण्यासाठी कमीत कमी 3 अटी एकरूप होणं गरजेचे आहे. 3 अटी मंजूर होणं गरजेचं आहे. AB कॉन्ग्रुएंट टू AC काय गिवन दिले तुम्हाला गिवन मध्ये. angle BAD congruent to angle BAD congruent to angle CAD कंसातल्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण केले की तो कोण दुभाजक आहे. कोण दुभाजक आहे म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा असतो. कोणता? अँगल BAD कॉन्ग्रुएंट टू अँगल CAD आणि दुसरी seg AD कॉन्ग्रुएंट टू seg AD. seg AD कॉन्ग्रुएंट टू seg AD काय कॉमन साइड आहे दोन्ही मध्ये एक. आणि 3 अटी मंजूर झाल्या. देअरफॉर ट्रायंगल BAD congruent to triangle CAD by SAS test. 2 बाजू आणि इन्क्लुडेड अँगल आहे. लक्षात घ्या, ही आणि ही बाजू एकरूप आहे. टेस्ट लागू कशी करायची कळालं पाहिजे. हा आणि हा कोण एकरूप आहे. बाजू कोण बाजू म्हणून कोणती टेस्ट असेल SAS. एकदा 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले की राहिलेले तिन्ही पार्ट कॉन्ग्रुएंट होतात. पण आपल्या कामाचा घ्यायचा आहे, तिन्ही लिहित बसायची गरज नाही. आपल्याला पाहिजे अँगल B कॉन्ग्रुएंट टू C, अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल C, corresponding angle of congruent triangle. hence proof. इतकी सिंपल प्रूफ आहे. प्रूफ पेक्षाही थेरम फार महत्वाचा, तो आपल्याला वेळोवेळी कामाला येणार आहे. तो काय हे समजून घेणं गरजेचं आहे. इतकी सिंपल प्रूफ आहे. गिवन टू प्रूफ आणि स्टेटमेंट वरून गिवन आणि टू प्रूफ लिहिलं. कन्स्ट्रक्शन आणि 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. कोणत्या टेस्टनुसार असेल AB congruent to AC, AB congruent to AC, angle BAD congruent to angle CAD, seg AD congruent to AD common. Therefore, BAD congruent to CAD. Therefore, angle B congruent to C, corresponding angle of congruent triangle. अजून BD congruent to DC होते, पण आपल्याला गरज नाही दाखवायची. आपल्याला जे करायचे ते. आणि अजून तुम्हाला तिसरा कोण सुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवता येईल तुम्हाला. हा आणि हा गरज नाही. जेवढं विचारलं तेवढंच उत्तर लिहायचंय. ओके, याचा एक्झॅक्टली तुमच्या अभ्यासातून तो कमी केलाय, पण आपण लगेच घेऊन टाकणारे. लक्षात घ्या, कॉन्व्हर्स ऑफ आयसोइकल येतो की आता दुसरा थेरम त्यातला बघायचा. कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. शब्द बदललाय. गिवन च टू प्रूव्ह होईल आणि टू प्रूव्ह च गिवन होईल. इफ 2 अँगल्स, बघा आता दुसरा थेरम सुरू झाला त्यातला. मुद्दाम घ्यायला खूप महत्वाचे, दोन्ही कळाले पाहिजे. इफ 2 अँगल्स, बघा, if 2 angles of triangle are congruent, then side opposite to them are congruent. फक्त शब्द बदलले. आता काय म्हणतो, जर एखाद्या त्रिकोणाचे 2 कोन एकरूप असतील. कंडिशनल स्टेटमेंट आहे. खूप कंडिशनल स्टेटमेंट भेटणार आहेत तुम्हाला. पहिल्या चॅप्टर आता जास्त समजायला लागेल. पहिल्या चॅप्टरच्या वेळेस तुम्हाला समजत नसेल. इफ 2 angles of triangle are congruent, then side opposite to them are congruent. म्हणजे आता काय होईल बघा, ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की अँगल B congruent to अँगल C आणि टू प्रूव्ह काय होईल, seg AB congruent to seg AC. इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली, तुम्ही ती कंप्लीट करू शकता. हेच होमवर्क आहे तुमच्यासाठी.
थेरम कम्प्लीट करा आणि जी एक्सरसाइज शिकवली ती पुन्हा रिपीट करून मला टाका. हेच होमवर्क आहे. प्रॉब्लेम भरपूर आहेत द्यायला, पण करतच नाहीत बरेच जण. द्यायला काय किती दिलेत, 2 नाही तर 3 विद्यार्थी दाखवायले. त्यापेक्षा एवढं तरी कम्प्लीट करा ही अपेक्षा आहे की हे थेरम रिपीट करा. खूप आहे अभ्यास द्यायला, पण हेच करत नाही, दाखवत नाही, उभं देत राहायचे आम्ही, टाकायचे, उपयोग नाही. हेच कम्प्लीट केलं तर तुमच्या कामाला येणार आहे. कंस्ट्रक्शन पुढे तेच. ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC विच इंटरसेक्ट BC ॲट पॉइंट ॲज शोन इन फिगर. तेच आहे. पुन्हा त्या 2 ट्रायंगलचा विचार करायचा आहे. फक्त आता जे गिवन आहे, आता जे गिवन आहे तेच आकृतीमध्ये दाखवायचं असतं. जे प्रूव्ह असतं ते आकृतीमध्ये दाखवायचं नसतं. आता हा B अँगल आणि अँगल C कॉन्व्हर्ट आहे लक्षात. बाकी ॲज इट इज आहे. दुसरा कॉन्व्हर्स आहे लक्षात घ्या. कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. दोन्ही अतिशय महत्वाचे आहेत. 10वी पर्यंत तुम्हाला 1000 ते 2000 वेळा मी मिनिमम शाळा, ट्युशन, होमवर्क याचं 2000 वेळा तुम्ही आता यूज करणार आहे, म्हणून याचा खूप महत्वाचं आहे. पुन्हा आता मात्र तुम्हाला 2 ट्रायंगल कॉन्व्हर्ट दाखवायचे की इन ट्रायंगल BAD काय गिवन आहे, अँगल P कॉन्व्हर्ट टू C. अँगल P कॉन्व्हर्ट टू अँगल C गिवन. खूप फार सिंपल आहे, तशीच आहे. करेक्ट. अँगल B कॉन्व्हर्ट टू C एक 8 मंजूर झाली. अँगल BAD कॉन्व्हर्ट टू CAD कंस्ट्रक्शन and CAD congruent to AD common. Therefore triangle BAD congruent to CAD. बाय इथं टेस्ट बघा, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये नाही, पण इथं टेस्ट होईल कोणती, SAA टेस्ट होईल. कोणती टेस्ट होईल, SAA टेस्ट. लक्षात घ्या. साइड अँगल अँगल ASA होणार नाही, साइड नॉन इन्क्लुडेड साइड आहे लक्षात घ्या. SAA नॉन इन्क्लुडेड साइड आहे ती, म्हणून SAA टेस्ट. आणि म्हणून देअरफॉर आता राहिलेल्या 3 अटी मंजूर होतात. त्यातली आपल्या कामाची कोणती, SEG AB कॉन्व्हर्ट टू SEG कॉन्व्हर्ट टू SEC करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्व्हर्ट. पाठ करायला खूप सोपे आहेत, तुलनात्मक अभ्यास करायचा असतो. नीट लक्ष देणं गरजेचं आहे. एक्झाम होणारच आहे. समज तुमची शाळा 1 जानेवारीपासून सुरू होईल किंवा 1 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर शाळा तुमची जून किंवा मे पर्यंत चालणार आहे. एकच सत्राची एक्झाम, सगळ्या चॅप्टरची एकच होणार आहे, 10वी बोर्डासारखी, पण शाळेच्या अंतर्गत होणार आहे. आणि असं काही समजायचं नाही काही होणार नाही, होणार आहे. 100% एक्झाम होणार आहे. 9वी ह्याच वर्षी 10वीत असाल तर पुढच्या वर्षी तुम्ही 10वीतच जाणार आहेत. वर्ष रिपीट होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून करा. परीक्षेसाठी करायचं नाही तर तो तुम्हाला 10th स्टँडर्डला कामाला येणार आहे. या गोष्टीची काळजी घ्या. करू शकता. असे 2 थेरम अति महत्वाचे. दोन्ही थेरम एक वेळा लिहायचे. हाच होमवर्क आहे. नीट आहे का? बरेच मला होमवर्क दिलं नाही. होमवर्क सांगतो मी, म्हणजे तुम्ही नीट ऐकत नाही. हेच थेरम आणि मागचा कोणता झालेला आपला पुन्हा सांगतो, तो 3 थेरम मला टाकायचे कमीत कमी, आणि एक्सरसाइज कंप्लीट करून टाकायची जी झाली तीच. ओके. आता याच्या आधारित याचा यूज करून, ह्या थेरमचा यूज करून अजून काही थेरम आहेत. पेज नंबर टेक्स्ट बुक बघू शकता तुम्ही, पण मी त्याचे ते थेरम घेत बसणार नाही. एवढा मोठा तुम्हाला लोड देणार नाही. पण प्रॉपर्ट्या खूप कामाच्या आहेत आपल्याला, त्या लक्षात घ्या. ह्या नीट लक्षात ठेवायच्या. याला थेरम म्हणजेच प्रॉपर्टी लक्षात घ्या. आता जो थेरम येणार आहे तो मी रीड करणार आहे, ऍक्टिव्हिटीज आहे. ह्या आयसोसेलेस ट्रायंगल थेरमचा वापर करून किंवा टेस्टचा वापर करून तो थेरम सोडवायचा आहे. लक्षात घ्या. 2-3 थेरम आहेत. फक्त मी तुम्हाला त्याचे प्रूफ देत बसणार नाही. एवढीच नीट करा. ह्याचं म्हणजे खूप आहे ह्या चॅप्टरमध्ये, पण नुसती भरती नको. आता जो थेरम बघायचा आहे त्या थेरमचं नाव आहे 30 डिग्री प्रॉपर्टी ऑफ. खूप अतिशय महत्वाचा आहे. 10th स्टँडर्डला हाच आहे, म्हणून खूप महत्वाचा आहे. लक्षात घ्या. प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. याची प्रूफ सुद्धा आहे, पण मी देत बसणार नाही. पण प्रॉपर्टी काय ते नीट बघा. 30, 60, 90 त्रिकोणाचा प्रमेय. याची फिगर काढतो आणि स्टेटमेंट नंतर वाचतो तुम्हाला. एखाद्या ट्रायंगलच्या
कसा ट्रायंगल आहे तो 30 69 तो राईट अँगल ट्रायंगल आहे एवढं खरंच आहे. ABC दिलेत तुम्हाला ट्रायंगल आणि एका ट्रायंगल 30 माप आहे, याचं किती आहे 60 आहे आणि याचं किती 30 आहे. याला म्हणायचं 30 60 90 डिग्री ट्रायंगल. पेज नंबर 34 वर आहे प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. त्याची प्रूफ ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. त्याचं स्टेटमेंट वाचतो थेरम. त्याचं स्टेटमेंट मी दोनदा रिपीट करतो, तुम्ही ते लिहायचंय आणि फिगर काढायची, गिवन आणि प्रूफ फक्त काढायची. त्याची प्रूफ मी देत बसणार नाही. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तिथं सगळं दिलेलं आहे, केले तर फार आनंद आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, अभ्यास म्हणून तुम्ही करायला हरकत नाही, अवघड नाही, करू शकता तुम्ही ते. काय स्टेटमेंट आहे बघा. इन द acute angle of right angle, if the acute angles of right angle triangle has measured 30 degree and 60 degree. ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचे दोन अँगल कोणते 30 आणि 60 हे दोन acute अँगल आहेत, लक्षात घ्या. हा राईट अँगल आहे, 90 पेक्षा लहान माप म्हणून. Then the length of side opposite to 30 angle is half of length of hypotenuse. खाली अजून एक ऍक्टिव्हिटी दिली, ती पुन्हा वाचतो. पेज नंबर 35 बघा, तेच आहे थेरम बघा, ते सुद्धा मी दोनदा वाचतो, दोन्ही नीट लिहून घ्या. ते दोन्ही स्टेटमेंट तुम्ही लिहायचे आणि उत्तर मात्र एकच लिहायचंय. स्टेटमेंट दुसरे वाचतो, त्याला पुन्हा कंटिन्यू केलं तरी चालतंय. इफ द acute angles of right angle triangle have measured 30 degree and 60 degree, गिवन तेच आहे, then length of side opposite to 60 degree is under root 3/2 hypotenuse. याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो की काय मग गिवन दोन्हीचे एक मिक्स करून देतो, नीट समजून घ्या. इन ट्रायंगल ABC angle A equal to 30 degree, angle B equal to 90 degree and angle C equal to 60 degree. जर मराठीत सांगतो शुद्ध, एखाद्या त्रिकोणाचे तीन कोण 30 60 90 असतील म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल असा ना, इतर दोन कोण आहेत तर टू प्रूव्ह काय करायचंय, टू प्रूव्ह 30 कोणासमोरची बाजू कोण आहे बघा, 30 साइड अपोजिट टू 30 डिग्री, साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे कोण आहे BC इक्वल टू, पहिली दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या. BC इज हाफ ऑफ हायपोटेनियस, कोणाच्या AC हायपोटेनियस कोण आहे इथं 90 कोणासमोरची बाजू हायपोटेनियस असते लागते. तो काय म्हणतो स्टेटमेंट, जर एखादा त्रिकोण जर 30 60 90 चा असेल तर 30 कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट असते. कर्ण कोण आहे AC, AC जर 10 असेल तर BC किती असेल 5 असेल. AC जर 20 असेल तर हे किती असेल 20 असेल ही 10 असेल, ही 25 असेल ही 12.5. याच्या उलट जर ही 5 असेल तर ती त्याच्या दुप्पट असते. हायपोटेन्यूज किती असते त्याच्या दुप्पट असते असा अर्थ आहे. ही याच्या हाफ असते आणि दुसरं 60 कोणासमोर खालच्या याच्यात दिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये 60 समोरची बाजू कोण आहे AB इज हायपोटेन्यूजच्या किती असते √3/2 AC. AC कोण आहे हायपोटेन्यूज. या गोष्टी नीट लक्षात घ्या. प्रूफ आहे तिथं सोडून दिल्या दोन्ही ऍक्टिव्हिटी पेज नंबर 35 वर आहे. तुम्हाला दोघांची फिगर एकच आहे, दोन फक्त वेगळ्या करून दिल्यात, मी एकत्र सांगितल्यात दोघांचे तेच आहेत. आता त्याची मी प्रूफ देत बसणार नाही, आवश्यकता नाही, पण तुम्हाला इंटरेस्टच असेल फक्त तुम्ही ते करू शकता. एक्झाम मध्ये याची फार कमी शक्यता अशा पिरियड मध्ये. तरी एवढे मोठे थेरम पडला असताना एक नाही तर दोन यायचे असतात, असे एवढे आवड कोणी टाकणार नाही, येणारच नाही असं नाही. तुम्ही जर खूपच इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते प्रूफ कम्प्लीट करू शकता. सिंपल आहे. पुन्हा सांगतो प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री म्हणजे काय ते नीट समजून घ्या. स्टेटमेंट दिलेत मी सांगतो. जर एखाद्या ट्रायंगलचे एखाद्या ट्रायंगलचे तीन अँगल 30 60 90 डिग्री असतील तर 30 कोणासमोरची बाजू कोण आहे BC ही हायपोटेन्यूजच्या अर्धी असते आणि 60 समोरची बाजू हायपोटेन्यूजच्या √3/2 असते. याला काय म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल किंवा थेरम ऑफ 30 60 90 डिग्री. याचा यूज पुढे आहे आणि आता या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी खूप कामाला आहे पायथागोरस थेरम मध्ये. अजून एक असाच थेरम आहे तो आहे प्रॉपर्टी ऑफ, अजून तसाच एक थेरम आहे प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री पेज नंबर 36 आहे. टेक्स्ट बुक उघडू शकतात. 36 मध्ये असाच आहे प्रॉपर्टी ऑफ. पुढची प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी ऑफ असे जो अँगल आहेत प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री
45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. आता इथं कसे दोन्ही अँगल 45 लक्षात घ्या. इथं थोडासा लक्षात घ्या की दोन बाजू की दोन्ही अँगल सारखे, की ही थेरम खूप छोटी आणि सिंपल आहे की हा 45 डिग्री आणि हा 45 डिग्री. तर याच्या कोणासमोरच्या बाजू आत्ताच बघितलं म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल होईल आणि म्हणजे त्या बाजूसमोरील कोण सुद्धा काय असतील एकरूप असतील आणि मग त्याच्या बाजू आपल्याला बघायचे. जर मग काय होईल मग इन ट्रायंगल एबीसी अँगल ए इक्वल टू 45 डिग्री, बी इक्वल टू 90 डिग्री अँड सी इज 45 डिग्री. मग साइड अपोजिट टू स्टेटमेंट वाचतो मी. If the measure of angles of triangles are 45 degree, 45 degree, 90 degree, then the length of each sides containing is right angles is 1 by under root 2 hypotenuse. राईट अँगल करणाऱ्या ज्या बाजू कोणत्या दोन आहेत ए बी आणि ए सी, ह्या किती असतात हायपोटिनियसच्या. ए बी आणि ए सी दोन्ही सारख्याच असणार आहेत कारण की हे कोणी एकरूप आहेत. हा आणि हा कोणी एकरूप म्हणजे याच्या समोरची बाजू ही आणि याच्या समोरची बाजू ही एकरूप असणार आहे. आत्ताच बघितलं ज्या ट्रायंगलचे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात तर त्या बाजू मात्र कशा असतात ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू 1 बाय अंडर रूट 2 कोणाच्या हायपोटेन्यूस असतात. प्रॉपर्टी नीट समजून घ्या. हा प्रॉब्लेम नाही तर याच्या वर्षी ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी लक्षात राहण्यासाठी प्रॉपर्टी त्याची प्रूफ इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. रिमेंबर जे दिले ते तिन्ही पॉइंट नीट लक्षात ठेवा तुम्ही. करेक्ट. अजून एक कॉर्लरी दिली तुम्हाला ती 2 मिनिटात समजून सांगतो. एक कॉर्लरी दिली जर एखाद्या ट्रायंगलच्या 3 साइड कॉन्ग्रुएंट असतील एबीसी ट्रायंगल दिला की कुठे कॉर्लरी सांगतो ती लिहिण्यासाठी तुम्ही लिहू शकता. छोटे छोटे पॉइंट आहेत कधीतरी कामाला येतील आणि तुम्ही मला हे शिकविलेच नाही. पेज नंबर 33 वर एक कॉर्लरी आयसोसेलेस ट्रायंगल थेरम झाला. If the all sides of triangle are congruent, then its all angles are congruent. आपल्याला कळलं असेल जर तिन्ही बाजू एकरूप आहेत. याची प्रूफ तर खूप सिंपल आहे. इन ट्रायंगल एबीसी AB इक्वल टू BC इक्वल टू AC म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याच्या बाजू समोरच्या आता बघितलं दोन बाजू एकरूप आहे म्हणजे AB समोरचा कोण कोणता असेल अँगल C, BC समोरचा अँगल कोण असेल अँगल A आणि AC समोरचा अँगल कोण असेल अँगल B. हे तिन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक कोन 60 डिग्री असतो. एवढी सिंपल प्रूफ आहे. त्याची प्रूफ आवश्यकता नाही पण कॉर्नर लक्षात घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 बाजू एकरूप आहेत पण त्या बाजू समोरचे कोन सुद्धा एकरूप असतात. काय काय बघितले पुन्हा बघा. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघितला, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम बघितला आणि लास्ट एक कॉर्लरी उपप्रमेय अजून छोटे छोटे. इफ 3 साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट साइड अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. हे सुद्धा मी 2 मिनिटात तुम्हाला समजून सांगितले. प्रॉपर्टी म्हणून लक्षात ठेवा. याच्या प्रूफ द्यायच्या बसत नाही. फक्त आयसोसेलेस ट्रायंगल थेरम दोन्ही एक एक वेळा तुम्ही लिहून काढू शकता. ह्या तुमच्याकडे नीट संग्रहित ठेवा. कामाला खूप 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 महत्त्वाचा चॅप्टर आहे. तुम्ही लक्ष नाही दिलं तर नुकसान तुमचंच होणार आहे. अजून एक शेवटची एक प्रॉपर्टी आपण बघणार आहे आणि ती सुद्धा मी त्याची प्रूफ देत बसणार नाही फक्त ती सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे मीडियन कशाला म्हणायचंय. मागच्या वेळी तुम्हाला मीडियनचं बघितले आपण. मीडियन म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. तरी 2 मिनिटं. अल्टिट्यूड, मीडियन, अँगल बायसेक्टर. मीडियन कशाला म्हणायचं आपल्याला माहित असणं गरजेचं. लक्षात घ्या. त्रिकोणाच्या ए बी सी दिलाय तुम्हाला. ए बी सी आणि डी इज द मिड पॉइंट. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या सेगमेंटला आपण मीडियन म्हणले. अशा किती मीडियन असतात ट्रायंगलला 3 मीडियन असतात. त्या कॉन्क्युरंट असतात. लक्षात घ्या 3 मीडियन असतात. आपण अशी एक मीडियन काढलेली मागच्या वर्षी तुम्ही याच्यावर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि जिथं छेदतात त्याला आपण जी म्हणतो. इट इज डिनोटेड बाय जी. सेंट्रॉइड जी. जीला काय केलं आपण आणि मग तुम्हाला माहित असेल एजी इज टू जीडी रेशो किती होता 2:1 आपल्याला झाले. किंवा बीजी इज टू जीई काही म्हणा तुम्ही किंवा सीजी इज टू सी जीएफ हा रेशो किती असतो 2:1 असतो. हे अंतर 2 असेल तर हे 1 असेल, हे 10 असेल तर हे 5 असेल, 9 असेल तर 4.5 असेल.
ही बाबत आपण मीडियनची बघितलेली आहे. द सेगमेंट जॉईन द व्हर्टेक्स, डेफिनेशन दिली तर सेगमेंट जॉईन द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ साइड्स अपोजिट टू इट इज कॉल्ड मीडियन. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना ज्या सेगमेंटने जोडले त्याला मीडियन. अशा किती मीडियन आहेत? 3. ते एकाच बिंदूत छेदतात म्हणून त्याला एक संपाती म्हणतात. 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत छेदतात त्याला कॉन्क्युरंट लाईन म्हणतो. 2 छेदल्या तर इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन एकाच बिंदूत त्यामुळे कॉन्क्युरंट लाईन असतात आणि त्यांचा रेशो 2:1 असतो. लक्षात घ्या. ओके. आणि याच्यावर सुद्धा पेज नंबर 37 वर ऍक्टिव्हिटी 1 च्या खाली तो इथं पॉइंट, द पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स ऑफ मीडियन ऑफ ट्रायंगल डिवाइड्स each median in the ratio 2:1. पुस्तकात रेग मारली तरी चालते. तुमच्या हायलाइटरने ते दाखवू शकतात तुम्ही. मेन पॉइंट पुन्हा रिपीट करतो. पेज नंबर 37 वर ऍक्टिव्हिटी 1 च्या खाली एक खालची लाईन आहे. पॉइंट्स ऑफ कॉन्क्युरन्स हा ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे एजी जसे जीडी 2:1 असतो माहित असावं आपल्याला. 8 स्टँडर्ड झालेला रिकॅप आहे. आता याच्या आधारित सुद्धा एक थेरम आहे, त्याची मी प्रूफ देणार नाही म्हणून प्रॉपर्टी महत्वाची. ही प्रॉपर्टी आहे ते लक्षात. एजी इज टू जीडी. आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं या चॅप्टर मध्ये? खूप काही लक्षात ठेवायचं आहे आणि पुढे जायचं. हे पुन्हा कामाला येणार आहे, प्रत्येक गोष्ट कामाला येणार आहे. जो विद्यार्थी मन लावून समजून घेईन, लक्षात ठेवीन, पुढे जायची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असल्याशिवाय काही होणार नाही. याच्यावर आधारित एक थेरम आहे, आपण तो बघू. त्या थेरमचं नाव आहे सांगतो. पेज नंबर 30. प्रॉपर्टी ऑफ लक्षात ठेवा. प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन hypotenuse of right angle triangle काटकोन त्रिकोण. मीडियन ड्रॉन कुठे टाकली? और हायपोटेनियस ऑफ राइट एंगल आहे, सॉरी ट्रायंगल नाही, ऑफ राइट ट्रायंगल. मीडियन ड्रॉन हायपोटेनियस ऑफ राइट एंगल ट्रायंगल. बरोबर आहे. म्हणजे काय? स्टेटमेंट वाचतो. इथं तुम्हाला दिली की त्याची काय प्रूफ आहे. काटकोन त्रिकोणामधले विशेष सांगायला लक्षात घ्या, इतर नाही. काटकोन त्रिकोणामध्ये काय की एखादी मीडियन हायपोटेनियस वर टाकली. प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन हायपोटेनियस. एक मीडियन टाकली, लक्षात घ्या. राईट अँगल ट्रायंगल आहे हा. ऑन हायपोटेनियस वर मीडियन टाकली म्हणजे तो राईट अँगल जिथून आहे तिथून त्याच्या व्हर्टेक्स मधून टाकली. ही मीडियन टाकली. लक्षात घ्या की बीडी इज द मीडियन आहे. लक्षात घ्या. कोणत्या ट्रायंगल मध्ये? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. कोणत्या ट्रायंगल मध्ये नाही, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर मीडियन टाकली तर ती हायपोटेनियसच्या अर्धी असते. म्हणजे बीडी इज हाफ ऑफ एसी. स्टेटमेंट बघा. पेज नंबर 38 वर स्टेटमेंट आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ मीडियन कोणती मीडियन ऑफ हायपोटेनियस इज हाफ ऑफ लेंथ ऑफ हायपोटेनियस. लक्षात घ्या. मीडियन हायपोटेनियस टाकली. मग गिवन काय? इन ट्रायंगल ABC angle B equal to 90 degree and BD is median drawn to hypotenuse BC. ही मीडियन टाकली. लक्षात घ्या. दुसरी सुद्धा आहे पण ती हायपोटेनियस वर पडणार नाही. सी पासून मीडियन टाकता येईल, AB वर ए पासून टाकता येईल, पण हायपोटेनियस वर जी मीडियन टाकली त्या बी व्हर्टेक्स मधून, लक्षात घ्या, ती कशी असते? इज टू प्रूव्ह काय करायचंय की बीडी इज हाफ ऑफ कोणाच्या हायपोटेनियस अर्धी असते. लक्षात घ्या.
AC जर 10 असेल तर BD किती असेल 5 असेल, ही 15 असेल तर किती असेल 7.5 असेल. लक्षात अशा अर्थाची याची सुद्धा प्रूफ आहे, पण ती मी घेत बसणार नाही. खूप प्रूफ होतील. आत्ता आपण रिकॅप घेऊ काय काय बघितलं आज आपण. पुन्हा सांगतो, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम बघितला, त्याचा कॉन्व्हर्स बघितला, तिसरं याची कॉरलरी बघितली. करेक्ट. या तीन गोष्टी, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आणि कॉरलरी ऑफ ट्रायंगल्स. कॉरलरी काय बघितली, इफ थ्री साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन अँगल अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर काय बघितला, 30 डिग्री, 69 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगलची प्रॉपर्टी बघितली. 5 नंबरला बघितली 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. अजून एक बघितलं मीडियन डिवाइड कशी होते, जी मध्ये 2:1 रेशो मध्ये डिवाइड होत असते. लक्षात घ्या, ते सांगितलं. आणि आता सांगितलं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल असेल आणि ती जर मीडियन टाकली असेल, BD इज हाफ ऑफ कोणाचे असेल राईट अँगल मधून जी हायपोटेन्यूज टाकलेली मीडियन आहे ती त्या हायपोटेन्यूसच्या हाफ असते. त्याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन टू हायपोटेन्यूस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ह्या प्रॉपर्ट्या आपण आत्ता बघितल्या, मागच्या सुद्धा बघितल्या. खूप प्रॉपर्ट्या, अजून 10-12 प्रॉपर्ट्या बघत चला. ह्या चॅप्टर मध्ये छोट्या छोट्या प्रॉपर्ट्या खूप आहेत. याच्यावर एक एक्सरसाइज आता बघू, खूप सिंपल एक्सरसाइज आहे. प्रॅक्टिस सेट 3.3. ओके, प्रॅक्टिस सेट 3.3 मधला पहिला क्वेश्चन बघत मी रीड करतो. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x and y using the information. Find the measure of angle ABD विचारला आणि ACB. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, आपण बघतो काय काय दिले बघा. इन ट्रायंगल, उत्तर सुरू झालं. इन ट्रायंगल ABC प्रॉपर्टीचा यूज आपण शिकलो. sec AB congruent to sec AB congruent to sec AC. हा फिगर मध्ये दिले, इन्फॉर्मेशन दिली दिसते. आणि मग माहिती आत्ताच आपण बघितलं, जर एखाद्या ट्रायंगलचे दोन ABC ट्रायंगलचा विचार करा, तेवढंच नीट बघा. AB कॉन्ग्रुएंट AC, देअरफॉर ह्या बाजू समोरचे कोणी, देअरफॉर अँगल ABC किंवा याच्या समोरचा हा अगोदर काही फरक पडत नाही. देअरफॉर अँगल ABC इज इक्वल टू अँगल ACB. रिझन लिहा की आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणलं तरी चालतं, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणलं तरी चालतं, किंवा साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. कॉन्ग्रुएंट अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. किंवा तुम्ही तर आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणलं तरी चूक नाही. ह्या दोन बाजू एकरूप आहेत, दोन बाजू समोरचे कोण एकरूप आहेत. मग हा किती x आणि तो 50, म्हणून हा 50 झाला. म्हणजे अँगल ABC किती झाला, अँगल ABC इक्वल टू अँगल ABC किती झाला 50 डिग्री. आता तुम्हाला ABD विचारला, पहिल्या प्रश्नातून तो तुम्ही इथंच कंप्लीट करू शकता. ABD चे काय, या दोन्ही कोणाची बेरीज करावी लागेल. देअरफॉर अँगल ABD इक्वल टू x प्लस किती होईल, x प्लस 60 हा दिलाय तुम्हाला CBD की x प्लस 60, पण x काढलाय तुम्ही. अँगल ABD इक्वल टू 50 प्लस 60, अँगल ABD इक्वल टू 110 डिग्री. पूर्ण टोटल किती होईल 110 होईल. लक्षात घ्या, हा 50 आला येतो. आता खाली तसंच करायचंय. ऑल्सो इन ट्रायंगल आत्तासारखंच आहे. इन ट्रायंगल BCD किंवा BDC सेक BD congruent to sec BD congruent to CD B1. आणि मग त्याच्यासमोरचे कोण सुद्धा कसे असतील. देअरफॉर अँगल BDC congruent to अँगल BDC नाही DBC. ह्या दोन बाजू एकरूप आहेत. BD कॉन्ग्रुएंट टू CD. लक्षात घ्या, याच्या ह्या बाजू समोरचे कोण, हा आणि हा कोण एकरूप आहे. कोणता, DBC कॉन्ग्रुएंट टू DCB. कंसात पुन्हा काढून घ्या, अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. पण DBC किती आहे, DBC 60, पण हा किती होईल, y होईल. लक्षात विचारलाय कोणता तुम्हाला, ACD. हा पूर्ण टोटल विचारलाय ACD. देअरफॉर अँगल ACD इक्वल टू आपल्याला माहिती आहे y प्लस 50
y plus 50. Therefore angle ACB equal to 60 plus 50. Therefore angle ACB equal to 110. ACB सुद्धा किती होईल 110 होईल लक्षात हा सुद्धा ओके किंवा एकत्र काढला असता तरी काही हरकत नाही इतकं सिंपल प्रॉब्लेम यूज काय केलाय आता जी प्रॉपर्टी अभ्यासली थेरमची ज्या ट्रायंगलच्या दोन बाजू एकरूप असतात त्या बाजू समोरील कोन एकरूप असतात ह्या प्रॉपर्टीचा यूज केलाय प्रॉब्लेम मध्ये प्रॉपर्ट्यांचा यूज करायचा असतो हे लक्षात येणं गरजेचं आहे नाही तर अवघड वाटायला लागते जॉमेट्री कस्टम मध्ये कळत नाही रिपीट बघा व्हिडिओ एकदा आपण इकडं तिकडं गप्पा मारत करायला तर तुम्हाला काही संबंध नाही अतिशय बोर वाटत नाही समजलं दोनदा बघू शकता तुम्ही ओके सेकंड प्रॉब्लेम काय यूज केले हे बघा ह्या चॅप्टर मधलं सांग की आपण इथं प्रॉपर्टी यूज केली बाकी सोपं आहे आता क्वेश्चन तर खूप सिंपल आहे आता लास्ट प्रॉपर्टी बघितली मी रीड करतो खूप सोपी एक्सरसाइज आहे The length of hypotenuse of right angle triangle is 15. Find the length of median of its hypotenuse. आत्ताच बघितलं लेंथ ऑफ हायपोटेनियस दिली तुम्हाला हायपोटेनियस किती दिली हायपोटेनियस तोंडी उत्तर आहे हायपोटेनियस दिली 50 दिली फाइंड द मीडियन ऑफ इट्स हायपोटेनियस फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑन इट्स हायपोटेनियस तर आपल्याला प्रत्येक कळालं उत्तर 7.5 आहे पण थोडंसं एक मार्क आला तर तुम्ही 7.5 डायरेक्ट लिहा जर आलं तर तुम्ही आकृती काढली तर खूप चांगलं आहे ए बी सी दोन मार्क आला तर छोटी आकृती काढा आणि त्याच्यावर मीडियन दाखवा डी इथं डी मिड पॉइंट दाखवा इन ट्रायंगल ए बी सी angle B equal to 90 degree and BD is median. BD is median. Therefore, by median drawn, by median theorem पूर्ण लिहायची गरज नाही तर नाव लिहायचं median drawn to hypotenuse theorem. Hypotenuse theorem. चला शॉर्टकट नाव आहे लक्षात घ्या. काय होईल BD equal to half of AC. BD equal to half into 15. BD equal to 7.5 सेंटीमीटर असं तर सेंटीमीटर लिहा काही दिलं नाही युनिट लिहिलं तरी चालतंय तर तेवढं ठेवलं तरी चालतंय इतकं यूज काय केलं लक्षात घ्या काटकोन त्रिकोणामध्ये जी मीडियन असते हायपोटेन्यूस वर टाकलेली ती कर्णाच्या निम्मी असते हेच वापर केला 2 मार्काला एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा असा क्वेश्चन विचारला 1 मार्काला विचारलं तर डायरेक्ट 7.5 लिहा 2 मार्काला अशी फिगर काढा आणि तुम्ही त्याची माहिती लिहू शकता ओके इतकी सिंपल एक्सरसाइज आहे पुढचा असाच क्वेश्चन आहे याच्यावरच आधारित आहे तोही बघूत आपण अतिशय सिंपल एक्सरसाइज आहे आणि पण याच्यावर मी जे थेरम बघितले ते मात्र विसरू नका पुढचं गणित असंच आहे बघा सेम असं मी रीड करतो 3 नंबर क्वेश्चन नंबर 3 बघू इन ट्रायंगल PQR आता सारखंच आहे काहीच बदल नाही इन ट्रायंगल PQR एंगल Q 90 दिला आहे PQ 12 दिली QR 5 दिली आणि QS इज मीडियन QS कोण आहे मीडियन लक्षात घ्या म्हणजे S इज मिड पॉइंट ऑफ PR फाइंड QS तुम्हाला सर PR दिले नाही तर आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम झालेले आहे आपल्याला त्याच्यावर तुम्ही PR काढा आणि मग त्याच्यात तिन्ही मीन ओके मग सुरुवात कशी करायची इन ट्रायंगल APQR PQR angle Q equal to 90 simple problem PR square equal to PQ square plus QR square और आपल्या पायथागोरस थेरम PR square equal to 12 square plus 5 square PR square equal to 144 plus 25 PR square equal to 169 correct PR equal to square root get 30 now QS is median now QS is median therefore by median drawn to hypotenuse theorem काय म्हणतो QS is half of bit PR simple problem
डायरेक्ट न देता तुम्हाला पी आर काढायला लावली, पायथागोरसचा थेरम लक्षात आलं पाहिजे. आणि QS इक्वल टू 1/2 पी आर किती आताच काढली 13, QS इक्वल टू 6.5 सेंटीमीटर काही दिलं असं तर काही दिलेलं नाही. QS इक्वल टू 6.5. छोटे छोटे प्रॉब्लेम दिले, पण याचा यूज पुढं खूप आहे. आता तुम्ही मला सर काहीच दिलं नाही, एवढे मोठे थेरम बघितले एवढ्या प्रॉपर्टी त्याच्यावर 4च प्रॉब्लेम, पण याचा पुढं सतत काम आहे म्हणून आता याचं कमी आहे. पण छोटे प्रॉब्लेम आहेत, असे 2-2, 3-3 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. एक शेवटचा तर खूप सिंपल आहे, खरं तर ते याच्यावर आधारित नाही, मागच झालेले याच्यावर आधारित आहे, तरी आपण घेऊन टाकू तो आणि इथं मग थांबू. पुढं आपल्याला अनइक्वॅलिटीज बघायच्या आहेत किंवा इक्वॅलिटी काय आहे. पुढच्या एक्सरसाइज मध्ये अजून 5-6 प्रॉपर्ट्या बघायच्यात आपल्याला. ह्या चॅप्टर मध्ये भरपूर प्रॉपर्ट्या असं क्वाड्रिलॅटर मध्ये. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 4, खूप सिंपल आहे, मी रीड करतो. इन फिगर पॉइंट G द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन. बघा G दिलाय तुम्हाला पॉइंट, मी तशी आकृती काढतो. एक G दिलाय, तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स इथे दिलाय. 3 मीडियन जिथं छेदतात त्याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात किंवा सेंटर ऑफ ट्रायंगल PQR. ऑफ ट्रायंगल PQR इथं T दिलाय, T इज मिड पॉइंट असणार आहे लक्षात घ्या. ही मीडियन आहे म्हणजे T इज मिड पॉइंट ऑफ, आणि ह्या कॉन्करन्स 3 मीडियन काढल्या तरी चालतात, नाही काढल्या तरी चालतात. GT दिली तुम्हाला, GT दिली 2.5. विचारलंय तुम्हाला PG किती आणि नंतर विचारले PG. खरं तर मीडियनवर आधारित आहे. मग आपण सुरुवात काय करायची, इन ट्रायंगल PQR G is centroid, right, divides median PT in the ratio 2:1. आपल्याला माहिती यांचा रेशो 2:1 आहे. हा ही साइड दिली रेशो 2:1 आहे. Therefore PG is to GT equal to 2:1. चला लिहा PG upon GT equal to 2/1. ओके, 2/1. आणि मग आता तुम्ही किंमत ठेवू शकता तिथं. PG अपॉन GT ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2.5, 2/1. तिरका गुणाकार करा. PG इक्वल टू 2 into 2.5. PG इक्वल टू 5 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर दिलेलं नाही. PG किती आले तर दुप्पट असते 5. आता PT विचारली. नाव PT इक्वल टू PG प्लस GT. PT इक्वल टू PG 5 प्लस 2.5 आणि PT इक्वल टू 7.5. ओके, इतकं सिंपल 4 प्रॉब्लेम आहे. हे एक्सरसाइज खूप सिंपल होते. महत्वाचं आज काय घेतलंय आपण ते नीट बघा. आज ज्या प्रॉपर्ट्या बघितल्या तर आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स तुम्ही द्यायचा आहे, तुम्हाला टाकायचा. आणि एक्सरसाइज कंप्लीट करून ग्रुपवर टाकायची. अभ्यास करा, एक्झाम होणारच आहे याच्यावर. अचानक कोणी मार्क कमी पडते, फेलर होतात, राखील राहू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लासेसची फी भरून टाकायला हरकत नाही. सगळ्यांनी भरायची, पालकांना सांगायचं. ओके, थँक्यू.